गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडली आहे। शस्त्र परवाना प्रकरणात नियमानुसारच कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते, अशी माहिती योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांना दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन आहे, चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही। विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा असं देखील त्यांनी कदमांना सांगितलंय। आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसांपासून योगेश कदमांवर अनेक आरोप केले जात आहेत। अनिल परब यांनी आरोप केलेले आहेत, कारवाईचे आदेश दिले होते असं देखील ते म्हणालेत। चुकीचं केलं नाही तर घाबरायचं कारण नाही असं देखील एकनाथ शिंदेंनी कदमांना सांगितलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल? सध्या कारवाईचे आदेश दिले होते, याबाबत काय सांगता? नक्कीच आपण बघतो की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि शस्त्र परवाना प्रकरणामध्ये नियमानुसार कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते, अशी माहिती योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना सांगितली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय की योगेश कदम यांनी जर काही चुकीचं केलं नसेल तर मग घाबरायचं कारण नाही, कारण विरोधक हे विरोध करण्यासाठीच आपल्यावर अनेक आरोप करतात आणि त्याला आता कशा पद्धतीने उत्तर द्यावं या संदर्भात आता एक रणनीती आखणार असल्याची माहिती देखील एकूणच या बैठकीतून मिळते। नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। योगेश कदमांनी या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।